सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या विरोधात शहर शिवसेनेच्या वतीने कलमाडी हायस्कूल समोर निदर्शने करण्यात आली। यावेळी मराठी बांधवांवरील अत्याचार त्वरित थांबवण्याची मागणी शिवसेनेने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडे केली। कलमाडी हायस्कूल येथील कार्यक्रमासाठी मोईली पुण्यात आले होते। त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेने जोरदार निदर्शने केली। बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। तसेच तेथील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे, त्यामुळे मराठी बांधवांमध्ये तीव्र भावना आहेत। याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला। या प्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वारावरील कन्नड भाषेतील फलकही कार्यकर्त्यांनी काढून टाकला। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। पोलीस कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते। अखेर शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे आणि अजय भोसलेंसह काही पदाधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री मोईली यांना भेटण्यास परवानगी देण्यात आली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोईली यांच्याशी भेट घेतली। त्यांनी सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा याकडे लक्ष वेधले। त्याविषयी मोईली यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि तेथील नागरिकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले। यावेळी उपशहर प्रमुख संजय मोरे, विलास सोनवणे, गजानन पंडित, नगरसेवक प्रशांत बदे, गजानन थरकुडे, किरण साळी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मी गेले 2-3 वर्ष सातत्याने बेळगावमध्ये आणि सीमावर्ती प्रांतामध्ये कानडी लोकांकडून, खास करून कन्नड वेदिकाच्या लोकांकडून अनियमित अत्याचार होत आहेत मराठी माणसावर। परवाच मराठी आमदार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटलांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कन्नड वेदिकेच्या माध्यमातून झाला आणि या कन्नड वेदिकेला कर्नाटक शासनाचं संपूर्ण सहकार्य असं आमचं मत झालेलं आहे आणि त्यामुळे मराठी बांधवाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनियमित अत्याचाराला तोंड द्यावं लागतंय आणि शिवसेनेच्या वतीने सातत्याने बेळगाव, निपाणी, भालकी, बिदर, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी आहे। त्या ठिकाणच्या मराठी माणसांवर जो अत्याचार सातत्याने होतोय त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे आमचे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर केलं। आज उद्धव साहेबांनी देखील हाच विषय घेऊन त्यांची मार्गक्रमणा चालवलेली आहे। आज कन्नडा संघाच्या या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला कर्नाटकच्या सांस्कृतिक आणि महिला बाल कल्याण मंत्री उमाश्री येत आहेत। त्या उमाश्रीच्या माध्यमातून कर्नाटक शासनाला महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांच्या भावना, बेळगावमधील मराठी बांधवांवर जे अत्याचार होत आहेत त्या कळाव्यात म्हणून शिवसेनेने या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलेलं आहे। आम्ही त्यांच्याद्वारे कर्नाटक शासनाला, खास करून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर भविष्यामध्ये तिथल्या मराठी बांधवांवरचे अत्याचार थांबवले नाहीत तर या ठिकाणी आम्हाला सुद्धा या कन्नडा संघासारखे जे कार्यक्रम या ठिकाणी चालतात ते सगळे आम्हाला बंद करावे लागतील।